पहिले तर हे सर्वांना क्लिअर करतो की मालमत्ता कर हा सर्वांनी भरला पाहिजे. प्रत्येकाचा हा कर्तव्य आहे, त्यांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी कर हे भरलं पाहिजे. कारण की काय आपली जी लोकशाही आहे, डेमोक्रेसी इज मिनिंग फॉर व्हॉट, फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल. लोकांनी लोकांसाठी चालवलेली शासन प्रणाली म्हणजे लोकशाही. आणि लोकच पैसे देतील आणि लोक त्यांचा वापर करतील, हे अल्टिमेटली त्याचा उद्देश आहे. सर मला फक्त यामध्ये टॅक्स विभागाचे जे प्रमुख आहे नवाळे सर, आपल्याला फक्त एक दोन प्रश्न आहेत ते तुम्ही नोट डाऊन करा. सर काय होते माहितीये का, आपल्याकडे मागील 3-4 वर्षापूर्वी GIS मॅपिंग करून पूर्ण मालमत्ता जितकी बनते सर सभापती महोदय, GIS मॅपिंग करून पूर्ण मालमत्ता शहराची सर्वांना जे रेकॉर्डवर घेण्यात आलेलं आहे. मदत तुम्हालाच करावं लागेल सर. मी तेच बोलतो ना तुम्हाला सर, पण तुम्ही पहिले ऐकून तर घ्या सर पहिले. आता तुम्हाला वाटत मी काहीतरी बोलणार, काहीतरी वाद होणार, वाद करणार नाही. जितका बोलायचं बोला, 1-1 तास देतो तुम्हाला बोलायला. 1 तास नको मला फक्त 5 मिनिटं द्या सर. झालेलं आहे. आता राहिलेले फक्त काय सर, ते लोक कसे आमचे जे एरिया आहे हर्सुल असेल जे नव्याने विकसित होत आहे तिथे काय होतं सर माहितीये का, तिथे लोक प्लॉट घेऊन टाकतात. म्हणजे 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी. परंतु होतं काय सर, जेव्हा ते बांधकाम कम्प्लीट करतात तेव्हा महानगरपालिकेचे अधिकारी, सर नवाळे सर हे गंभीर प्रश्न आहे, त्याबद्दल तुम्ही नंतर खुलासा करा. जेव्हा तिथे राहणारे लोक जेव्हा ते बांधकाम कम्प्लीट करतात तर सर त्यांना जे टॅक्स असेसमेंट लागतं सर, टॅक्स जो लागतो जेव्हापासून घर कम्प्लीट झाला तेव्हापासून लागला पाहिजे सर. तर त्यांना टॅक्स लागतो सर कधीपासून, जेव्हा त्यांची खरेदी असते बॉन्डवरची जे खरेदी सातबाराची असते त्याच्यावर त्याला जे तर बॉन्ड त्याच्यावर ते टॅक्स लागून देतात सर हे लोक. तर हे अतिशय चुकीचं आहे सर. या लोकांना सर टॅक्स विभागाला आपण हे निर्देश करावे की जेव्हापासून घर बनलं तेव्हापासून त्यांना जे तर टॅक्स भरण्याची ते जे तर ते तुम्ही आदेश द्या सर की जेव्हापासून ते घर बनलं अंमलात आलं तिथेपासून ते राहायला गेले तेव्हापासून हे त्यांना कर भरायला लागतो. कारण की होतं काय सर माहितीये का, लोकांना सर ज्या दिवशी परमिशन घेतली त्या दिवशी टॅक्स. हा तेच ना सर. पण हे काय करताय सर माहितीये काय, लोक कुणाकडे बॉन्ड असतात, कुणाकडे 7-12 राष्ट्रीय, तर ज्या दिवशीपासून त्यांची खरेदी करते त्या दिवशीपासून हे लोक त्यांना टॅक्स असेसमेंट लावून देतात आणि ते असेसमेंट जातं सर कधी 60,000, 70,000, 1 लाखावरती जातं सर. आता ते गरीब माणसाने ते कुठून भरावं सर. हे आपण या प्रकरणामध्ये गंभीर लक्षात टाकून हे यांना आदेशित करण्यात यावे की जेव्हापासून परमिशन भेटली किंवा ते घर अंमलात आला. कारण की आपले 3-4 वर्षापूर्वी सर्वांना टॅक्स नंबर दिलेला आहे प्रॉपर्टीना, जे नव्याने घर जे बनू लागले त्यांना जेव्हापासून घर बनलं तेव्हापासून त्यांना हे देण्यात यावे. हे माझा प्रश्न होता. आणि दुसरा माझा प्रश्न आहे सर की आता सध्याला आपल्याकडे मोबाईल टावरची संख्या जसं की मॅडमने सांगितली की हे 734 सांगू राहिले, परंतु हे 734 पेक्षा डबल असणार असा आमचा एक संशय आहे. हे टॅक्स आहे तर माहिती द्या, माहिती असेल तर द्या ना तुम्ही. नक्कीच आम्ही तुम्हाला माहिती पुरवू सर. द्या ना तुम्ही. प्रशासनाला पण आम्ही माहिती पुरवू, आमचं ते कामच आहे नगरसेवकांचं. तर हे ते एकदा ते किती आपल्याकडे मोबाईल टावर आहे त्यांना किती टॅक्स लागलेला आहे, किती ऍक्च्युअल किती आहे याची आपण एकदा प्रत्यक्ष पाहणी करा आणि ते आम्हाला सभागृहाला एकदा ते पटलावर आणा. आणि सर सर्वात महत्वाचं, टॅक्स वसुलीची जबाबदारी हे कोणाची आहे सर? टॅक्स वसुलीची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे, संबंधित टॅक्स विभागाची आहे. नगरसेवक त्यांना निश्चित मदत करेल, नगरसेवकांचं हे काम नाही, परंतु नगरसेवक मदत करेल त्यांना. परंतु हे टॅक्स वसुली करण्याची जबाबदारी पूर्णतः डिपार्टमेंटची आहे आणि याचं खापर सर आमच्यावर पडत आहे. काय होतं आता तुम्ही सांगितलं सर की टॅक्स वसुली जर का झाली नाही 80% तर आमच्या वार्डामध्ये विकास कामे होणार नाही. आता हे अपयश कोणाचे आहे सर? हे अपयश आमचं नाही, हे अपयश हे महानगरपालिकेचे आहे, ते संबंधित टॅक्स विभागाचे आहे. त्यांचं काम आहे की त्यांनी जे तर वसुली एकदम जोरात केली पाहिजे आणि नाही जर जोरात केली तर त्यांच्यावर ते पण ते आहे ना महानगरपालिकेचा सर्वाधिकार की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. काय ते जे करायचं करा, याचं खापर आमच्या नगरसेवकांवर नका पडू सर. हे 80% झालं तरच देईन आम्ही तुम्हाला काम, नाही तर नाही सर. ही जी जबाबदारी प्रशासनाची आहे.
हा ही जबाबदारी जी इतर प्रशासनाची आहे. आणि सर सर्वात महत्वाचे सर, आम्ही तुमच्या सोबत आहोत. MIM पक्ष पूर्ण तुमच्या पाठीशी आहोत सर. टॅक्स वसुली संदर्भात आमचा पूर्ण पाठिंबा आहे सर. मला बोलू द्या. धन्यवाद. पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे सर. तुम्ही कुठे पण आमची मदत मागा, आम्ही कुठे पण यायला तयार आहे. ठीक आहे, धन्यवाद. नाही आम्हाला